गुड मॉर्निंग, नमस्ते, नमस्कार मित्रांनो. आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणत असतो आणि विविध स्पर्धा परीक्षा SSR असेल, MR असेल, त्याचबरोबर NDS, CDS, MPSCच्या इतर सरळ सेवेच्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. बघा मित्रांनो, ज्या मुलांना बेसिक गोष्टी माहीत नाहीत मित्रांनो, बेसिक क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला ॲडव्हान्स गोष्टी कळत नाहीत. आणि बेसिक म्हणजे काळाचा उपयोग करता आला म्हणजे तुम्हाला 75% आयोगाची प्रश्न पद्धत समजू शकते. आणि अशा अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. फर्स्ट वी हॅव नीड दॅट व्हॉट्स आयडेंटिटी ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस, व्हॉट्स आयडेंटिटी ऑफ प्रेझेंट परफेक्ट, देन वी विल अंडरस्टँड व्हॉट्स हाऊ टू यूज टेन्सेस. काळाचा उपयोग कसा करायचा हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर चूज द करेक्ट वर्ब, कशा प्रकारचं क्रियापदाचं निवड करायची हे सुद्धा मित्रांनो अडचणीचा काळ ठरू शकतो. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. अगोदर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा नेमका असतो कसा, कशावर ओळखायचा, त्याचा फॉर्मॅट काय आहे हे कळल्याच्या नंतर त्यांचा वाक्यामध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो हा पण मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर मित्रांनो बघा, आजच्या या महत्त्वाच्या भागामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह यानेच कंटिन्युअस टेन्स. बघा मित्रांनो, याचा फॉर्मॅट काय, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये टू बी चे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर आला असेल आणि व्हर्ब प्लस ING म्हणजे मित्रांनो जेव्हा क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो, क्रियापदाच्या मूळ रूपाला, मूळ रूप म्हणजे पहिलं रूप, जसं आपण म्हणतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फाइव्ह. आता पाचवं रूप म्हटलं की क्रियापदामध्ये एक कळलं पाहिजे, जेव्हा क्रियापदाला S, ES किंवा IS प्रत्यय लागतो तेव्हा ते क्रियापदाचं चौथं रूप बनत नाही मित्रांनो, पाचवं बनतं, पाचवं लक्षात ठेवा. आणि क्रियापदाचं चौथं म्हटलं की त्याला ING प्रत्यय लागतो. तसं प्रेझेंट कंटिन्युअस म्हटलं की त्या वाक्यामध्ये क्रियापदाला ING हा प्रत्यय लागला तर मित्रांनो लक्षात ठेवा हा चालू वर्तमान काळ असतो. आणि अशा वाक्यामध्ये आता आम्हाला हे पण कळणं गरजेचं आहे की वाक्यात त्यांचा उपयोग कसा केला जातो. त्यापूर्वी ऐका, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये एम किंवा इज किंवा आर असेल आणि व्हर्ब प्लस ING असेल त्यावेळेस तो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असतो, ज्यांना आपण अपूर्ण चालू म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय एम टीचिंग यू फॉर 10 मिनिट्स. ग्रॅमॅटिकली रॉंग. बघा आता या वाक्यामध्ये परीक्षेला प्रश्न कसा येतो, बघा आता परीक्षेला प्रश्न कसा येतो लक्षात ठेवा. खालील वाक्यामध्ये योग्य विधान असलेला पर्याय ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेस मित्रांनो बरेच विद्यार्थी गोंधळात अडकतात. इंग्लिश म्हटलं की बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला ते नकोच. पण मित्रांनो इंग्रजी शिवाय आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर जिंकायचं असेल तर इंग्रजीचं नॉलेज येणं गरजेचं आहे. आणि हा सर्वात बेसिक व्हिडिओ आहे. जो विद्यार्थी इंग्रजीला कंटाळतो त्यांनी इथून सुरुवात करायची. 100% त्याला कुठेच इंग्लिशमध्ये अडथळा वाटणार नाही, पण हा व्हिडिओ त्याला पूर्णपणे बघावा लागेल. ठीक आहे मित्रांनो, तर बघा आता हे वाक्य दिलं आणि विचारलं चूज द करेक्ट सेंटेन्स फॉलोइंग दिस, चूज द करेक्ट ॲक्युरेट सेंटेन्स. तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे आय एम टीचिंग यू या ठीक आहे, पण फॉर 10 मिनिट्स या वाक्यामध्ये फॉरची फ्रेज येत नाही. हा पण मुद्दा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. का बरं, ऐका मित्रांनो, कारण फॉरची फ्रेज वर्तमान काळात कधीच येत नसते. चालू वर्तमान काळामध्ये फॉरची फ्रेज येत नसते. मित्रांनो ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण आम्हाला स्पर्धेच्या युगामध्ये जात असताना जर या गोष्टी माहीत नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला 100% धोका होऊ शकतो. एकदम मराठीतून इंग्लिशकडे कसं वळायचं हा पहिला मुद्दा. स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं मित्रांनो, अचूक गिरवा नोकरी मिळवा हा आपला इथे काय आहे, शस्त्र आहे. आणि या शस्त्राचा उपयोग करण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी येणं गरजेचे आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा वाक्यामध्ये फॉरची फ्रेज येते तिथे चालू वर्तमान काळ असू शकत नाही. हा नियम जेव्हा तुमच्या डोक्यात बसेल त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाहीये. ठीक आहे मित्रांनो, चला म्हणून हे वाक्य चूक आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे मित्रांनो ते लक्ष द्या. जस्ट रीड अ बुक, लक्ष द्या. आता या वाक्यामध्ये जस्ट रीड, आता या ठिकाणी आपल्याला माहिती रीड, रेड, रीड, रीडिंग, रीड्स. दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाला प्रत्यय S लागला नाही म्हणजे पाचवं रूप आलं नाही, याचा अर्थ सेकंड फॉर्म आहे.
म्हणून आपण कधी कधी या वाक्याला आपण योग्य म्हणू शकतो, बट इन ऍडिशन टू, पण च्या व्यतिरिक्त. जर वाक्यामध्ये लक्षात ठेवा या इथे टाइम एक्सप्रेशन आलेलं नाही, या वाक्यात टाइम एक्सप्रेशन आलेलं नाहीये, म्हणून आपण याला V2 मानूया. जयस रेड अ बुक, गॉट इट. परंतु या वाक्यामध्ये टाइम एक्सप्रेशन आलेलं नाही, म्हणून हे वाक्य 12 काळामध्ये करता येते. लक्षात ठेवा. जसं मी जर म्हटलं जयस रीड्स अ बुक, जयस इज रीडिंग अ बुक, जयस हॅज रीड अ बुक, जयस हॅज बीन रीडिंग अ बुक. या ठिकाणी आपण 4 काळामध्ये केलेला आहे, म्हणजे तुम्ही 12 काळामध्ये याला करू शकता मित्रांनो. आणि इंग्रजीची सुरुवात अशीच करायची असते मित्रांनो, अचानक काहीच होत नसतं, हळूहळू आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. जसं की या प्रकारे आपल्याला आता बघायचे आहे. बघा आता मित्रांनो, पहिलं वाक्य दिलं इथे, जयस रीड अ बुक नाऊ. या वाक्यामध्ये नाऊ टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे. बघा मित्रांनो, हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. करेक्ट वाक्य काय बघा, जयस इज रीडिंग अ बुक नाऊ. याचा अर्थ नाऊ, राईट नाऊ, ॲट द प्रेझेंट मोमेंट, टुडे, दिस इव्हनिंग, दीज टाइम एक्सप्रेशन्स आर युज्ड इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या वाक्यामध्ये या टाइम एक्सप्रेशनचा जर उपयोग झाला, बघा मित्रांनो, आपल्या 2 गोष्टी शिकण्या आहेत. एक, दिलेल्या वाक्यामध्ये काळाची ओळख झाली पाहिजे, त्याचबरोबर तो काळ कोणत्या वेळेनुसार चालत असतो. आपण नेहमी म्हणत असतो मित्रांनो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या माध्यमातून अगोदर काळ ज्याला माहित झाला तो काळ कसा यूज करायचा, त्याचा वापर कसा करायचा, हे परीक्षेमध्ये असे प्रश्न येत असतात आणि त्यासाठी आपल्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जयस इज रीडिंग अ बुक नाऊ, इट इज करेक्ट. पण हे वाक्य का रॉंग आहे, कारण या वाक्यामध्ये नाऊ टाइम एक्सप्रेशन आलेला आहे आणि सिंपल प्रेझेंट मध्ये किंवा सिंपल पास्ट मध्ये नाऊ, राईट नाऊ, ॲट द प्रेझेंट मोमेंट यासारखे टाइम एक्सप्रेशन येऊ शकत नाही. म्हणजे हा नियम ज्या विद्यार्थ्याला कळाला तो विद्यार्थी 100% इथे यश प्राप्त करू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हे वाक्य दोन्ही वाक्यापैकी एक वाक्याला आपण काय दिलं, पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे आणि तो कन्फर्म आहे. ठीक आहे. चला आता त्यानंतर बघा, या ठिकाणी अजून काही वाक्य मी दिलेले आहेत. बघा, गोपाल युजली ड्रिंक टी बट नाव ही ड्रिंक कॉफी. बघा वाक्य बघा परीक्षेला कसे तर बघा मित्रांनो, गोपाल युजली ड्रिंक टी बट नाव ही ड्रिंक कॉफी. आता या वाक्यामध्ये कशा प्रकारचं उदाहरण दिले बघा. आता जेव्हा वाक्यामध्ये जनरली, युजली, ऑलवेज, ऑफन, समटाइम्स, रिअरली, ऑकॅजनली, सेल्डम, एव्हरीडे, दीज टाइम एक्सप्रेशन्स are used only simple present because habitual action. जी नित्यनेमाने केलेली सवयीचं वर्णन आहे ते व्यक्त करण्यासाठी मित्रांनो साधा वर्तमान काळामध्ये उपयोग केला जातो. आणि म्हणून या टाइम एक्सप्रेशनचा उपयोग जेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये आलेला असेल तेव्हा समजून घ्यायचं ती हॅबिच्युअल ॲक्शन आहे, सवयीचा भाग आहे. दररोज सकाळी उठतो, दररोज अभ्यास करतो, दररोज नाश्ता करतो, दररोज जेवण करतो, हे सर्व काय आहेत मित्रांनो, आपल्या सवयी आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, युजली या टाइम एक्सप्रेशन मध्ये ड्रिंक्स अगदी बरोबर आहे, बट नाव ही इज ड्रिंकिंग कॉफी. राव या वाक्यामध्ये नाव हा टाइम एक्सप्रेशन आला म्हणून या वाक्यामध्ये चालू वर्तमान काळ पाहिजे. या ठिकाणी युजली हा टाइम एक्सप्रेशन आला म्हणून हा सिंपल प्रेझेंट पाहिजे. म्हणून मित्रांनो हे रॉंग आहे आणि या वाक्यामध्ये हे उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचं एक उदाहरण बघा. अजय ऑलवेज गो टू स्कूल बाय बस बट राईट नाव ही वॉक टू स्कूल. बघा आता या वाक्यामध्ये तुम्हाला जर विचारलं चूज द करेक्ट सेंटेन्स फॉलोइंग दिस, खालील पैकी योग्य विधान ओळखा, असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर शोध घेता आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा नियम आठवणं गरजेचं आहे. आणि जर नियम नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, अजय ऑलवेज गो टू स्कूल बाय बस बट राईट नाव ही वॉक टू स्कूल. हे वाक्य ग्रॅमॅटिकली मित्रांनो रॉंग आहे. करेक्ट काय मित्रांनो, कारण ऑलवेज हा जो टाइम एक्सप्रेशन आहे हा सिंपल प्रेझेंट मध्ये असतो आणि सिंपल प्रेझेंट मध्ये कर्ता जर सिंग्युलर एक वचन असेल तर क्रियापद सुद्धा एक वचन असतं. बघा क्रियापदाला जेव्हा एस ईएस किंवा आयएस हा प्रत्यय लागतो तेव्हा ते क्रियापदाचं पाचरूप होतं. म्हणजे जेव्हा क्रियापदाला प्रत्यय लागतो तेव्हा मित्रांनो त्याचं रूपांतर एक वचनामध्ये असतं आणि जेव्हा त्यांचा प्रत्यय काढला जातो त्यावेळेस त्याचं रूपांतर अनेक वचनामध्ये असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मग उत्तर करेक्ट काय पाहिजे मित्रांनो. बघा, अजय ऑलवेज गोज टू स्कूल बाय बस but right now he is walking to school. It is correct sentence. बघा मित्रांनो अशा प्रकारचा सराव जर तुम्ही नित्यनेमाने केला तर तुम्हाला इंग्रजी बद्दल एकदम महत्त्वाची बाब लक्षात येईल की आपण इंग्लिश मध्ये यश प्राप्त करू शकतो.
ठीक आहे मित्रांनो, आपल्या देशामध्ये जिथेही नोकरी करायची असेल मित्रांनो तर एक लक्षात ठेवा, इंग्रजी नॉलेज येणं गरजेचं आहे. आणि इंग्रजीचं नॉलेज प्राप्त करायचं असेल तर बेसिक गोष्टी आल्या तर पुढच्या कुठल्याही गोष्टी येऊ द्या, तुम्ही सहज तिथे हँडल करू शकतो. एव्हरीवन क्लिअर? तर या ठिकाणी अपेक्षा करतो तुम्हाला नक्की प्रेझेंट कंटिन्यूचा उपयोग कसा केला जातो यावर आपण चर्चा करतोय. त्यानंतर आता बघा कशा प्रकारचा उपयोग केला जातो हे ज्या विद्यार्थ्याला करायचं असेल त्यांनी ह्या टाइम एक्सप्रेशनचा उपयोग करायचा. ठीक आहे मित्रांनो, चला बघा आता नियम नंबर 1 काय आहे लक्ष द्या. चालू वर्तमान काळ ओळखण्यासाठी, लक्षात ठेवा, चालू वर्तमान काळ ओळखण्यासाठी अशा कोणत्या टाइम एक्सप्रेशन आहे जे की आम्हाला जर समजल्या तर तुम्हाला दिसताक्षणी कळेल की सर या रिकाम्या जागेमध्ये या काळाचा उपयोग केला जाईल, कारण काळ हा वेळेनुसार चालतो आणि ते टाइम म्हणजे वेळ हे दर्शवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा खालील टाइम एक्सप्रेशन्स वाक्यामध्ये आलेली असतात ती खालील प्रमाणे असतात. कोणते कोणते असतात लक्ष द्या इकडे मित्रांनो. बघा नाव, जेव्हा वाक्यामध्ये नाव असेल, स्टील, टुडे, राईट नाव, धिस इव्हनिंग, ॲट प्रेझेंट टाइम, at present moment, at this moment. These time expressions are used in present continuous tense, ज्यालाच आपण काय म्हणतो प्रोग्रेसिव्ह. क्लिअर मित्रांनो, लक्षात ठेवा या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण तुमच्या जर डोक्यात आल्या तर तुम्ही कुठेही इंग्लिश मध्ये बोलत असताना, वावरत असताना, वातावरणामध्ये या प्रकारच्या गोष्टी जर रुजल्या तर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन आलं याचा अर्थ तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये त्यानुसार आपला रिझल्ट आपला करू शकता. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला की प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये नेमकं कशा प्रकारचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यानंतर आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट. त्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्ट. आजच्या या भागामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कशा प्रकारचे असतात, त्यांचे फॉर्मॅट काय आहेत यावर आपण चर्चा करतोय. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, याने पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि त्याचबरोबर क्रियापदाला ईडी असेल किंवा ईडी ऑफ पार्टिसिपल होम, याने पीपी याने पास्ट पार्टिसिपल, याने थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजच्या जोडीला जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं असेल तर त्या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमान काळ असतो. पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच मित्रांनो अनफिनिश पास्ट, जो भूतकाळ होऊ शकत नाही, कारण तीच क्रिया परत परत होणारी असते, म्हणून त्याला आपण भूतकाळ म्हणू शकत नाहीये, म्हणून अनफिनिश्ड पास्ट त्याला आपण असंही म्हणू शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा नियम नंबर काय आहे लक्ष द्या. पूर्ण वर्तमान काळातील टाइम एक्सप्रेशन नकारार्थी वाक्यातच वापरतात काही काही, हे पण मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, जसं की बघा रिसेंटली, जस्ट नाव, सो फार, त्यानंतर जस्ट, लक्ष द्या, दिस वीक, एट, टुडे, दिस मंथ, बघा दिस इयर, दिस डिसेड, दिस सेंचुरी. These time expressions are used in present perfect. बघा मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रेझेंट परफेक्ट कसा असतो हे कळल्याच्या नंतर त्यांचा वाक्यामध्ये कोणते शब्दांचा उपयोग झाल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत असतो. जनरली आपण बोलत असताना एखादी क्रिया क्षणापूर्वी घडली असेल तर त्या ठिकाणी आपण जस्ट, रिसेंटली, लेटली, एव्हर, नेव्हर जनरली या शब्दाचा उपयोग करत असतो. आणि म्हणून आपल्याला या शब्दांचा जर आपल्या डोक्यामध्ये कायमचं बिंबवलं झालं असेल, कायमच्या डोक्यात जर शब्द बिंबवले तर तुम्हाला कुठेही अडचण येऊ शकणार नाहीये. ठीक आहे, चला तर या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट कसा असतो त्यावर चर्चा केली आणि त्याचे टाइम एक्सप्रेशन आपण बघितलेले आहेत. आता या ठिकाणी बघा मी उदाहरण दिले, जसं की या ठिकाणी आय हॅव हॅड अ कप ऑफ टी रिसेंटली. लक्षात द्या, एखादी क्रिया क्षणापूर्वी घडलेली असेल त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे पूर्ण वर्तमान काळाचा वापर करत असतो. पूर्ण वर्तमान काळ नेमकं कसा असतो हे पण आम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा वाक्यामध्ये महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा एट हा नेहमी पूर्ण वर्तमान काळातील, लक्षात ठेवा, नकारार्थी वाक्यातच वापरतात. मित्रांनो एनडीए करत असताना, सीडीएस करत असताना, बँकिंग करत असताना, इतर सरळ सेवा, आयबीपीएस पॅटर्ननुसार जेवढ्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही प्रभात आहात त्या ठिकाणी तुम्हाला द स्पॉटिंग एरर याने एरर डिटेक्शन अशा प्रकारचे जे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाला सामोरे जाताना जर तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलर जे नियम आहेत हे नियम जर माहित नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला एरर काढताना कठीण समस्येला तोंड द्यावं लागतं. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी लक्षात द्या नियम आहे, जर वाक्यामध्ये एट आला तर हा नेहमी पूर्ण वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यातच वापरतात. ठीक आहे, त्यानंतर काय बघा, पूर्ण वर्तमान काळातील वाक्यात कुठलीही भूतकाळातील क्रिया दाखवणारे शब्द कधीही येत नाहीत. जसं काही म्हणतात ही
वेंट टू जंगल लास्ट संडे, अशा प्रकारचे काही बोललं जातं. तर मित्रांनो लक्ष द्या, सिंपल पास्ट म्हटलं घडलेली घटना डबल घडत नसते, म्हणून याला आपण भूतकाळ म्हणत असतो. जसं की एखादा व्यक्ती 10वी पास झाला, हा झाला होता नाही, झाला, कारण डबल परीक्षा द्यायला कशाला जाईल, बरोबर. त्याचबरोबर भूतकाळामध्ये घडलेली घटना डबल घडत नसते, म्हणून त्याला आपण भूतकाळ म्हणत असतो. ठीक आहे मित्रांनो. तसं आता या ठिकाणी बघा, पूर्ण वर्तमान काळातील वाक्यात कुठलीही भूतकाळातील क्रिया दाखवणारे शब्द कधी येत नाहीयेत. जसं की आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल मी देणार आहे, बघा लक्षात ठेवा, त्या एक्झाम मधून आपल्याला नक्की कळेल. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की she had just talked to me on phone. she had just. आता या ठिकाणी बघा अशा प्रकारची उदाहरणं आलेली आहेत आणि उदाहरण येताना आपल्याला कळलं पाहिजे की या वाक्यामध्ये कशा प्रकारचा उपयोग झालेला आहे की प्रेझेंट परफेक्ट मध्ये. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे एखाद्या क्षणापूर्वी घडलेल्या क्रियाबद्दल आपण नेहमी व्यक्त करत असतो, त्याचं फॉर्मॅट काय आहे यावरही आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आज या भागामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की प्रेझेंट परफेक्ट काय असतो आणि प्रेझेंट परफेक्ट काय असतो. त्यामध्ये आता हा शेवटचा त्यामध्ये एक प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, याने प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स याने चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला शोध घेता नाही, बघा आपण वर्तमान काळाचे 4 प्रकार बघितले, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्यू, प्रेझेंट परफेक्ट आणि शेवटचा हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. चला तर बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काय असतो. बघा मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये कर्तात येणं गरजेचं आहे. कर्त्याच्या नंतर हॅव किंवा हॅज यापैकी एक आलेला असेल. बघा मित्रांनो, हॅव हे अनेक वचन क्रियापद आहे, हे काय आहे अनेक वचनी क्रियापद आहे, आणि हॅज जे आहे हे आहे एक वचनी क्रियापद. हे पण लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळतं की हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं, म्हणून सरळ मार्ग आहे एक वचनी क्रियापद म्हणजे हॅज आणि अनेक वचनी क्रियापद म्हणजे हॅव. हा मुद्दा लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज च्या जोडीला बिन आलेला असेल आणि क्रियापदाचं चौथं रूप, याने मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी हा प्रत्यय लागला असेल तेव्हा समजून घ्यायचा हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ठीक आहे. चला तर या ठिकाणी आता शोधूया नियम नंबर 1 काय आहे. बघा या काळामध्ये लक्षात ठेवा सिन्स हा भूतकाळातील वेळेचे एक टोक दर्शवण्यासाठी वापरले जातं. लक्षात ठेवा सिन्स काय दाखवतो, जसं माय फ्रेंड हॅज बीन वेटिंग देअर सिन्स मॉर्निंग, माय फ्रेंड हॅज बीन रीडिंग अ न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये आपल्याला सिन्स काय दाखवतो, भूतकाळ, म्हणजे जी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली असून वर्तमान काळामध्ये आतापर्यंत चालू आहे यांना म्हणतो आपण चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे मित्रांनो. चला आता फॉर कधी वापरायचं आणि सिन्स कधी वापरायचं लक्षात घ्या. भूतकाळातील वेळेचे एक टोक दर्शवण्यासाठी सिन्स वापरलं जातं आणि फॉर काय आहे मित्रांनो कॅल्क्युलेट टाइम्स साठी वापरला जातो. मीन्स ड्युरिंग ऑफ द पिरियड, त्यासाठी आपण फॉर वापरतो, ज्याला आपण मराठीमध्ये त्याचं भाषांतर कालखंड असं म्हणतो. श्रीखंड नाही हा, कालखंड. ज्यांनी जे काम, जसं फॉर एक्झाम्पल ही हॅज बीन रीडिंग न्यूजपेपर फॉर 2 hours, याचा अर्थ 2 तासापासून तो पेपर वाचत आलेला आहे, त्याचा कालखंड हा फिक्स आहे, म्हणून त्या ठिकाणी फॉर वापरलेला आहे. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल सी हॅज बीन रीडिंग अ बुक सिन्स 7 AM o'clock. 7. सी हॅज बीन रीडिंग अ बुक फॉर 4 hours. या ठिकाणी बघा भूतकाळ सिन्स दाखवतो आणि फॉर इट्स कॅल्क्युलेटेड ऑफ टाइम यानी ड्युरिंग ऑफ द पिरियड दाखवतो, म्हणून त्या ठिकाणी फॉर वापरलेला आहे. लक्षात ठेवा चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करताना 2 शब्द लक्षात ठेवायचे, सिन्स आणि फॉर. सिन्स आणि फॉर. सिन्स काय दाखवतो, एखादी क्रिया भूतकाळात कधी सुरू झाली हे दाखवतो. काही लोक म्हणतात ही हॅज बीन टीचिंग सिन्स 1999, समजून घ्यायचं कालखंड आहे भूतकाळातला आहे. ठीक आहे मित्रांनो. चला या ठिकाणी सिन्स आणि फॉरचा उपयोग कसा करायचा यावर आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. चला आता त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे नियम आहेत, ते नियम पण तुम्हाला कळले पाहिजे, ते नंतर बघूया कसे नियम आहेत. बघा जेव्हा वाक्यामध्ये ही असेल, सी असेल किंवा इट, पुढे नेहमी हॅज येते. हा पण महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, कारण हे तिन्ही जे प्रोनाउन आहेत, हे तिन्ही प्रोनाउन जे आहेत हे प्रोनाउन्स काय आहेत, सिंग्युलर आहेत, अनेक वचन नाही एक वचनी, म्हणून यांच्या पुढे हॅज येत असतं. ठीक आहे. चला पुढचा नियम महत्त्वाचा काय आहे मित्रांनो त्यावर आपण चर्चा टाकूया, थोडी नजर टाकूया की नेमका अजून काय नियम आहे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये. बघा पुढचा नियम आहे, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये कधीही नकारार्थी शब्द नॉट हा ऍडव्हर्ब वापरत नाहीत, कारण या काळामध्ये कधीही नकार वापरत नाहीत.
जर तू म्हटला मी सकाळपासून अभ्यास करत आलेला नाही तर सांगायची काय गरज आहे बाबा, नाही तर नाही ना. पण तू जर आपला नियमच आहे, भूतकाळामध्ये सुरू झालेली क्रिया जर वर्तमान काळामध्ये अजूनही चालू असेल तरच त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचा वापर केला जातो. ठीक आहे, चला त्यानंतर बघा फ्रेज. क्रियापदाला व्हॉट हुम ने प्रश्न विचारल्यावर कर्म मिळते. हा पण महत्वाचा नियम आहे, आपल्याला तिथे कळायला पाहिजे की नेमकं यांचा उपयोग कधी करावा हे पण आम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला यानंतर प्रत्येक मुद्दा नियम तुम्हाला कळायला पाहिजे. कर्ता, लक्ष द्या, कर्ता किंवा कर्माच्या जागी एकापेक्षा अधिक शब्द आलेले असतील तर त्याला आपण नाउन फ्रेज असं म्हणतात. या ठिकाणी आपण चर्चा केली मित्रांनो आजच्या दशकेमध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस कसा असतो आणि त्याचा युजेस काय असतो, ज्यांना आपण ऍप्लिकेशन म्हणतोय. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, त्याचा फॉर्मॅट कसा ओळखायचा यावर चर्चा केली. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस. मित्रांनो पूर्ण 4 वर्तमान काळाचे प्रकार झालेले आहेत. पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर बनणार आहे, तो म्हणजे सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. ठीक आहे मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या मित्रापर्यंत या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओचा 100% फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.